आज कोणाला पाहुणे आले होते. जय भीम मम बुद्ध आहे गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा बघा आमचा क्यूटचा बिल्ला एवढा ॲटिट्यूड दाखवतो ना, खूप जास्त ॲटिट्यूड. त्याला म्हटले जा पळ तिकडं. आणि मग इथं बघा, इथं सगळे पाहुणे आले होते आणि तो एक साईडला बसलेला आहे, तो मुलगा आहे, छान आहे मुलगा. आणि त्याच्यानंतर बघा ही मावशी होती आमची, ती उठली होती चहा द्यायचं सगळ्यांना, त्यामुळे मग इथं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं तिला. आणि त्याच्यानंतर हे सगळे बसले होते ना, मग आम्हाला पेढा वगैरे दिला खायला, मस्तपैकी पेढा वगैरे खाल्ला. ही मामाची पोरगी आहे ना, ती पेढा वाटत होती. तर बहीण जी आहे ना, ती सगळ्यांच्या पाया वगैरे पडली होती. आणि त्याच्यानंतर मग आजीला म्हटलं आजी ब्लॉगमध्ये यायचं का, आजी म्हटलं नको. मग ही बघा इथं झाडं वगैरे सगळे लावलेले होते, एवढे छान ग्रोथ झालेत ना. हे इकडे पत्त्याचं झाड पण चांगलं आलेलं आहे. आणि ही बघा इकडं पेरूची झाडं आलेले आहेत. आणि पेरू एवढा मोठा लागला तर पहिल्यांदाच या झाडाला एवढा मोठा पेरू लागला नाही. छोटे छोटे पेरू आहेत, ते आत्ता ग्रोथ होतीलच त्यांची. आणि मस्तपैकी आणि हे बघा पिंपळाचं झाड आहे, मस्तपैकी पेरूची झाडं वगैरे बघितले. आणि बघा हे कशाचं झाड आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. नाही तर बघा मम्मी आमची पापड्याचा डब्बा घेऊन बसलेली, इकडं आजी ताटं बनवते, ते मस्तपैकी पुरणपोळीचा बेत होता. आणि त्याच्यानंतर मी उपीट आणि सफरचंद खाल्लं होतं. आणि त्याच्यानंतर नाही भाकरी शेवग्या शेंगा हे खाल्लं आणि दिवसाचं एंडिंग केलं. चला बाय, भेटू उद्या.